धाराशिवच्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेला आज मुख्य दिवस आहे, मात्र धुळे सोलापूर महामार्ग मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांमुळे जाम झालेला आहे। जवळपास 8 ते 10 किलोमीटरच्या रांगा आहेत, लांबच लांब रांगा आहेत, वाहनं पुढे जात नाही, त्यामुळे भाविक जे आहेत ते आता पायी जाताना दिसत आहेत। मावशी कुठून आलात? नाही होऊन पायीच? पायी नाही का, ह्याच्यापासून पाठीपासून आलोय पायी। वाहन जात नाही पुढे? नाही जात पुढे। काय कुठून आलात? किती वेळ लांब दीडशेहून 1 तास झाला आला। चालत? हा, पायी आला। बरं हा, काय कुठं गाडी लावली? किती जण आलात आणि कुठून आलात? आम्ही अहिल्यानगर वरून आलेलो आहे, तर आम्ही 10 ते 12 जण आहोत। आमच्या गाड्या 4 ते 5 किलोमीटर लांब लावलेली आहे। त्या ठिकाणाहून आम्ही आता पायी कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर लांब चाललेलो आहेत। या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लोक, मुंबई पुणे या ठिकाणाहून लोक येतात, तरी या ठिकाणचे जे आमदार किंवा खासदार असतील यांना हात जोडून विनंती करतो की आपण या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी किंवा लोकांना जे पाण्याची व्यवस्था करावी, अशी त्यांना मनापासून विनंती आहे। कितवं वर्ष यात्रेला येण्याचं? माझं साधारणतः 7 ते 8 वर्ष चालू आहे आता यात्रेला। आम्हाला आज ह्या वर्षी या वेळेस खूप त्रास झाला आहे, कारण की आम्ही 5-6 किलोमीटर गाडी लांबून उन्हात लावून पायी चाललो। कुटुंबासह लोक इथं आलेले आहेत। कुठून? सातारवरून आले। किती लांबून चालत आलात? खूप लांबून तिकडे गाडी लावली, तिकडे लांब आले। 10-15 किलोमीटर चालत आलोय। 10-15 किलोमीटर गाडीच येत नाही पुढे? नाही, गाडी येत नाही। हे ट्रॅफिक वगैरे बंद केलं पाहिजे ना यांनी, सणासुदीची सोय केली पाहिजे ना। काय ना काय लेडीज माणूस, बाई माणूस असतंय, उन्हात त्रास आहे? उन्हात त्रास आहे, काहीतरी सरकारने सोय केली पाहिजे। कितवं वर्ष यात्रेला येण्याचं? 4थं वर्ष आहे आमचं। प्रत्येक वर्ष असंच असतं का? आज प्रत्येक वर्षी असंच असतं। 18 वर्ष झाले आम्ही तर येतोय। 18 वर्ष झाले येतोय आम्ही। तर ह्या भाविकांच्या प्रतिक्रिया आहेत। प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांमुळे इथं अशी गैरसोय होते। प्रशासनानं याच्याबद्दलचं काटेकोर नियोजन करावं अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, येरमाळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।